हॅलो फ्रेशर, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे फ्रेशर्स गाईड. आजच्या व्हिडिओचा टॉपिक असा आहे की ॲटोमेशन टेस्टिंगमुळे मॅन्युअल टेस्टिंग संपत चालली आहे का. तर हाच टॉपिक डिस्कस करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आनंद सर. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर, आम्हाला सांगा की आज मार्केटमध्ये खूप सारे असे टेस्टर लोक आहेत की जे जॉब सर्च करतात पण त्यांना जॉब मिळत नाही. तर अशा लोकांनी म्हणजे काय केलं पाहिजे की जेणेकरून त्यांना लवकर जॉब मिळेल. ओके. सो सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये कसं आहे माहिती आहे का, की खूप सारे लोक जॉब सर्च करत आहेत. त्याचे रिझन असे आहेत की बिकॉज ऑफ दी लॅक ऑफ नॉलेज, की त्यांच्याकडे Yes. नॉलेजची कुठेतरी कमी आहे, म्हणून ते खूप सारे जॉब सर्च करत आहे लोक. कारण आता काय झालं आहे माहिती आहे का, सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये प्रिव्हियसली कसं असायचं की फक्त मॅन्युअल टेस्टिंग जरी तुम्ही असेल तरी तुम्हाला जॉब मिळायचा मॅन्युअल टेस्टिंग केलं तरी. येस. बट आता काय होतं आहे की खूप सारे लोक मार्केटमध्ये असल्यामुळे, कॉम्पिटिशन वाढत असल्यामुळे मॅन्युअल प्लस ॲटोमेशन टेस्टिंगमध्ये वॅकन्सीज आहेत. परत त्यामधून पण अजून API टेस्टिंग आलं, मोबाईल टेस्टिंग आलं, येस. त्यानंतर तुमची सिक्युरिटी टेस्टिंग आलं स्पेसिफिक. सो या सगळ्या गोष्टीला खूप जास्त डिमांड वाढत चालली आहे. येस. आणि याचं मला असं वाटतं की जे लोक जॉब सर्च करताय किंवा जास्त लोक मार्केटमध्ये आहेत, तर याचं रिझन मला ते पण वाटतं की त्या रिझनमुळे खूप सारे जास्त लोक मार्केटमध्ये जॉब सर्च करताय आणि त्या वेनी ते जात नाही. म्हणून मला Yes, वाटतं की ते लॅक ऑफ नॉलेज ते एक त्याचं रिझन असू शकतं, की त्यामुळे खूप सारे लोक मार्केटमध्ये आज जॉब सर्च करतात. तर मग सर, ॲटोमेशनमुळे मॅन्युअल टेस्टिंग संपते का? नाही, असं नाही म्हणता येणार ॲटोमेशनमुळे मॅन्युअल टेस्टिंग संपते म्हणून किंवा संपत चालली आहे. किंवा मॅन्युअल टेस्टिंग आणि ऑटोमेशन टेस्टिंग आर अ डिफरंट पार्ट. हे Yes. दोन्ही वेगवेगळे आहेत, हे दोन्ही सेम नसणारच आहेत. कारण ऑटोमेशन टेस्टिंग याला बेस पूर्ण मॅन्युअल टेस्टिंगचाच आहे, येस, राईट. बरोबर. कारण असं आहे की दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आपले दोन्हीकडे फीचर्स वेगळे आहेत. ॲटोमेशनमध्ये वेगळे फीचर्स आहेत, मॅन्युअलचे वेगळे फीचर्स आहेत. सो बेस्ड ऑन द रिक्वायरमेंट्स या दोन्ही टेस्टिंग यूज केल्या जातात, राईट. येस. सो जसं आपण जर मॅन्युअल टेस्टिंगबद्दल जर डिस्कस करायचं झालं तर दॅट इज अ बेसिक टेस्टिंग और बेस ऑफ दी सॉफ्टवेअर टेस्टिंग. येस. सो मॅन्युअल टेस्टिंगमध्ये तर एखादा स्मॉल स्केल प्रोजेक्ट तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही ॲटोमेशन टेस्टिंगसोबत नाही जाऊ शकत, राईट. कारण Yes. ॲटोमेशन टेस्टिंगमध्ये त्याचं सेटअप्स असतील, त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी असतात त्यामध्ये. बट मॅन्युअलमध्ये काय होतं की ह्युमन एफर्ट्स जास्त लागतात. बट जर तुमचं प्रोजेक्ट ड्युरेशन जर कमी असेल, 4 मंथ्स, 5 मंथ्स, 6 मंथ, 1 इयर समथिंग, सो इन दॅट केस बऱ्यापैकी मॅन्युअल टेस्टिंगच यूज केली जाते, ठीक आहे. Yes, मॅन्युअल बरोबर. टेस्टिंगच कवर केली जाते. सो अजून मॅन्युअल टेस्टिंग अशी आहे की असे खूप सारे सिनारिओज आहेत. मोठा जरी प्रोजेक्ट असेल लार्ज स्केलमध्ये, तरी असे असे खूप सारे मॉड्यूल्स आहेत की जे इंटरकनेक्ट जर असतील, येस. ठीक आहे. ज्या केसमध्ये आपण स्क्रिप्टिंग नाही लिहू शकत, त्या केसमध्ये आपण स्क्रिप्टिंग लिहिली तर तिथे कुठेतरी कॅल्क्युलेशन इश्यूज येऊ शकतात, राईट. इंटरकनेक्टेड असल्यामुळे कुठलं तरी मॉडेल मिस होऊ शकतं, राईट. इन दॅट केस वी नीड टू यूज दी मॅन्युअल टेस्टिंग, राईट. Yes, बरोबर. म्हणजे असे खूप सारे सिनारिओज आहेत की ज्यामध्ये मॅन्युअल टेस्टिंग आजही यूज केली जाते, ठीक आहे. अजूनही तुम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर 40% कंपनीज अशा आहेत की ज्यांच्याकडे पर्सेंटेज वाईज जास्त प्रोजेक्ट्स हे मॅन्युअलवरतीच चालतात, येस. ॲटोमेशनवरती नाही. पण जे नवीन प्रोजेक्ट्स असतील, लार्ज स्केलमध्ये जे प्रोजेक्ट्स असतील, जास्त हेवी मॉडेल्सवाले जे प्रोजेक्ट्स असतील, तर त्या प्रोजेक्ट्समध्ये ॲटोमेशन टेस्टिंग यूज केली जाते. किंवा जिथे ह्युमन एफर्ट्स तुम्हाला कमी करायचे आहेत, येस. राईट. आणि जिथे रिपीटेडली ती सेम गोष्ट टेस्ट करायची असेल, मॉडेल समथिंग लाईक दॅट, तर त्या केसमध्ये ॲटोमेशन टेस्टिंग यूज केली जाते. म्हणून दोन्ही ह्या इंटरकनेक्टेड आहेत, पण दोन्ही ह्या इंडिपेंडंट गोष्टी आहेत. असं नाही की Yes. एकमेकावर डिपेंड किंवा एकमेकामुळे, जसं की ॲटोमेशनमुळे मॅन्युअल टेस्टिंग संपते असा कुठलाच पार्ट नाही आहे. ॲटोमेशन टेस्टिंगचं वेगळे फीचर्स आहेत, मॅन्युअल टेस्टिंगचे त्याचे वेगळे फीचर्स आहेत. Yes. पण काय होतं माहिती आहे का की आता मार्केटमध्ये जॉब वॅकन्सीज ॲटोमेशन टेस्टिंग, ॲटोमेशन प्लस मॅन्युअल टेस्टिंगला आहेत. म्हणून असं खूप साऱ्या लोकांमध्ये असं गोष्टी चर्चा आहे की फक्त ॲटोमेशन टेस्टिंगच आता केली जाईल किंवा ॲटोमेशन टेस्टिंगलाच वॅकन्सी आहेत, मॅन्युअल टेस्टिंगवाल्यांचं फ्युचर नाही आहे. डेफिनेटली मी म्हणेल की जॉबमध्ये मॅन्युअल टेस्टिंगवाल्यांसाठी फ्युचर नाही आहे. कारण तुमच्याकडे स्किल सेट असणं खूप गरजेचं आहे. मॅन्युअलमध्ये Yes. जास्त स्किल सेट नसतं तुमच्याकडे. तर मग मला असं म्हणायचं आहे की हे कशामुळे होतं आहे की तुमच्याकडे जर मॅन्युअल प्लस ॲटोमेशन दोन्हीचा जर एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल, येस. राईट, तर तुम्हाला मार्केटमध्ये जॉब अवेलेबल आहेत. पण फक्त तुम्ही मॅन्युअलवरती जॉब बघत असाल
तर ते जॉब अवेलेबल तुम्हाला नसणार आहेत. पण Yes, मग बरोबर. याचा अर्थ असं नाही होत आहे की त्याच्यामुळे ऑटोमेशन मॅन्युअल टेस्टिंग संपते, असं Yes. कधीच नाही होणार आहे. की जे ऑटोमेशन टेस्टर असणार आहेत किंवा जे ऑटोमेशन टेस्टिंग म्हणून आज टेस्टर म्हणून आज जॉब करत आहेत, तर ते पण लोक त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये गेल्याच्या नंतर, त्यांच्या प्रोजेक्ट्समध्ये गेल्याच्या नंतर ते पण मॅन्युअलवरती काम करतात. येस, बरोबर. मी जसं सांगितलं, खूप सारे असे मॉडेल्स असतात जिथे कॅल्क्युलेशनचा पार्ट असेल, जिथे इंटरकनेक्टेड मॉडेल्स असतील. इन दॅट केस स्टील दे पीपल्स आर युजिंग द मॅन्युअल टेस्टिंग ओनली, राईट. Yes. म्हणून मॅन्युअल टेस्टिंग संपत नाही आहे. फक्त माझं एकच सांगणं असेल की मॅन्युअल टेस्टिंग जे करतायत तर त्यांना फक्त मॅन्युअलमध्ये जॉब नाही मिळणार आहे, तर त्यांना त्यांचं स्किल सेट अपग्रेड करावं लागणार आहे. येस, बरोबर. राईट. स्किल सेट अपग्रेड करा तुम्ही. मॅन्युअल टेस्टिंग तर ऑलरेडी केलं आहे, ऑटोमेशन करा. त्यानंतर API टेस्टिंग आलं आहे, त्याच्यानंतर तुमचं सिक्युरिटी टेस्टिंग आहे, राईट, परफॉर्मन्स टेस्टिंग आहे. येस, बरोबर. या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचं एक्सपर्टीज बनवा. मोबाईल टेस्टिंग आहे, मोबाईल टेस्टिंगमध्ये पण खूप सारे जॉब अवेलेबल आहेत. स्पेसिफिक नॉलेज तुम्हाला विचारतात, Yes. तुमच्याकडे मोबाईल टेस्टिंगचं नॉलेज आहे का. हे कशामुळे विचारतात, कारण त्याचं प्रोजेक्ट स्पेसिफिक आहे ते, येस, तुम्ही त्याच्यावरती काम केलं आहे का. सो मग तुम्ही असे मॉडेलवरती काम करा किंवा स्वतःचं तुम्ही तसं स्किल सेट बनवा. आणि मोबाईल टेस्टिंग असेल, परफॉर्मन्स टेस्टिंग असेल, API टेस्टिंग असेल, या गोष्टी तुमच्या रिझ्यूममध्ये मेन्शन करा. डेफिनेटली तुम्हाला कॉल्स येतील. मग आता हे स्किल सेट शिकणं काही जास्त अवघड गोष्ट नाही आहे टेस्टरसाठी. येस, जे बरोबर. कोणी मॅन्युअल टेस्टिंगमध्ये काम करते त्यांच्यासाठी खूप मोठी अवघड गोष्ट नाही आहे स्किल सेट शिकणं. त्याच्यासाठी वेळ द्या, स्किल सेट शिका. तर जसं तुमचा पहिला क्वेश्चन होता की खूप सारे लोक मार्केटमध्ये आहेत ज्यांना जॉब नाही लागत आहे, तर त्यांचं असं मत आहे की फक्त ऑटोमेशन टेस्टिंगच मार्केटमध्ये ट्रेंड करतं आहे. ऑटोमेशन टेस्टर जे आहेत, विदाऊट मॅन्युअल टेस्टिंग नॉलेजचे ऑटोमेशन टेस्टर होऊ शकणार नाहीत ते, Yes, राईट. बरोबर. कारण मॅन्युअल टेस्टिंग हा बेस आहे ऑटोमेशनचा, राईट. Yes. म्हणून तुम्हाला मॅन्युअल टेस्टिंग आल्याशिवाय तुम्हाला ऑटोमेशन टेस्टिंग येणार नाही डेफिनेटली. सो त्यामुळे या दोन्ही मॉडेल हे वेगवेगळे आहेत. या दोन्ही मॉडेल असं नाही होणार आहे कधीच की मॅन्युअल टेस्टिंग संपून जाईल. आणि पण एवढी गोष्ट नक्की आहे की फक्त मॅन्युअलवरती जॉब जर तुम्ही सर्च करायला जात असाल तर तिथे तुम्हाला जॉब मिळायला खूप खूप अवघड जाईल, ठीक आहे. आणि Yes. दुसरी गोष्ट काय होते की जिथे मॅन्युअल टेस्टिंगच्या जरी रिक्वायरमेंट असतील, येस, बरोबर. तिथं तरी ऑटोमेशन टेस्टिंग विचारलं जाते. का Yes. की आता बऱ्यापैकी अशा कंपनीज आहेत की जर फॉर एक्झाम्पल त्यांच्याकडे 2 कॅन्डिडेट्स आहेत, त्यांना सिलेक्ट करायचे. ते एक आहे ओनली मॅन्युअल टेस्टिंग आणि एक आहे मॅन्युअल प्लस ऑटोमेशन टेस्टिंग, राईट. रिक्वायरमेंट तर आपल्याकडे मॅन्युअलचीच आहे, बट स्टील आपण मॅन्युअल प्लस ऑटोमेशन ज्याच्याकडे नॉलेज आहे त्यालाच आपण हायर करणार आहे. का येस, की उद्या आपल्याकडे जर ऑटोमेशनचा प्रोजेक्ट आला किंवा याच्याकडे नॉलेज जास्त आहे, राईट, म्हणून त्यालाच कधी हायर केलं जाणार आहे. म्हणून जे कोणी मॅन्युअल टेस्टर असणार आहेत तर त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही तुमचं स्किल सेट अपग्रेड केलं पाहिजे, मगच जॉबला अप्लाय केलं पाहिजे. फक्त मॅन्युअलवर जॉब सर्च करत असाल तर तुमच्यासाठी जॉब खूप कमी अवेलेबल आहेत. येस, बरोबर. हे मला असं वाटतं. आणि यामुळे असं नाही की ऑटोमेशनमुळे मॅन्युअल संपत चालली, असं कधीच काही होणार नाही. येस, बरोबर. तर सर, ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये प्रोग्रामिंग नॉलेज गरजेचं आहे का, आणि जर असेल तर ते म्हणजे किती गरजेचं आहे? ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये डेफिनेटली प्रोग्रामिंग नॉलेज गरजेचं आहे किंवा रिक्वायर्ड आहे. बिकॉज तुम्ही जे ऑटोमेशन टेस्टिंग म्हणजे काय असतं की ज्याच्यामध्ये ह्युमन एफर्ट्स कमी होतात येस, आणि ॲटोमेट टेस्ट केसेस तुमच्या एक्झिक्यूट केल्या जातात, राईट. येस, तुम्ही स्क्रिप्टिंग त्याच्यासाठी लिहिता, मग त्याच्यासाठी तुम्हाला नॉलेज, प्रोग्रामिंगचं नॉलेज असणं गरजेचं आहे. ज्या तुम्ही स्क्रिप्टिंग लिहिता, ज्या काही तुम्ही प्रोग्रामच्या कमांड लिहिता, तर ते तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोग्रामिंग थ्रूच त्या गोष्टी सगळ्या करायला लागतात, येस, राईट. बरोबर. कारण आता कुठलीही एखादी मशीन ॲटोमेट करायची म्हणलं तर ह्युमनलाच त्याला काहीतरी कमांड द्यायला लागतात, Yes, राईट. बरोबर. मग त्या केसमध्ये तुमच्याकडे प्रोग्रामिंग नॉलेज असणं गरजेचं आहे. कारण त्या कमांड्स किंवा जर तुम्हाला ॲटोमेशनमध्ये सेलिनिंग वगैरे शिकायचं असेल तर त्यासाठी बेसिक नॉलेज, ज्याकडे जावा, पायथन किंवा C# हे जे प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत तर याचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. तर विदाऊट प्रोग्रामिंग नॉलेज ऑटोमेशन टेस्टिंग होऊ शकणार नाही. कारण 50% असं आहे की 50% डेव्हलपरकडे जेवढं नॉलेज असतं तेवढं 50% तरी नॉलेज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जसं की Yes, आता बरोबर. ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये जर जावा, फॉर एक्झाम्पल जावा विथ सेलिनियम आपण म्हणलं, तर जावाचं कमीत कमी तुम्हाला कलेक्शनपर्यंत तरी तुमचं नॉलेज असणं गरजेचं आहे. जसं बेसिक असेल, उप्स कॉन्सेप्ट असतील, त्यानंतर कलेक्शन असेल, येस, इथपर्यंत तुमचं नॉलेज असणं गरजेचं आहे. जसं की कोर जावाचं पूर्ण नॉलेज असणं तुम्हाला गरजेचं आहे, की मग ते कुठे कसल्याही केसमध्ये गेलात. आता दुसरी गोष्ट की जसं प्रोग्रामिंग नसेल तर आता जसं API टेस्टिंग आपण करतो, येस, तर बरोबर. APIचं पण तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे की API कॉल कसे करतात, APIला कॉल कसा जातो, APIचे पॅरामीटर्स कसे असतात,
राईट. मोबाईल टेस्टिंगमध्ये गेला तर तिकडे पण तेच आहे, परफॉर्मन्स टेस्टिंगमध्ये पण सेम गोष्ट आहे. म्हणून ॲटोमेशन टेस्टिंगमध्ये डेफिनेटली प्रोग्रामिंग नॉलेज हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. येस, बरोबर. तर सर मग मॅन्युअल टेस्टिंगवाल्यांनी असं काय केलं पाहिजे की जेणेकरून त्यांना लवकर जॉब मिळेल? मॅन्युअल टेस्टिंगमध्ये जसं सांगितलं मी की तुम्हाला फक्त मॅन्युअल टेस्टिंगमध्ये वॅकन्सी नाही आहे. येस. तुम्हाला ॲटोमेशन टेस्टिंगचं नॉलेज घेणं खूप गरजेचं आहे. येस, बरोबर. आणि त्याच्यावरती नॉलेजपेक्षा तुम्ही हँड्स ऑन त्याच्यावरती एक्सपिरियन्स खूप गरजेचं आहे. येस. तर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता त्याच्यावरती. प्रॅक्टिस करून तुम्ही ते नॉलेज घ्या. नॉलेज घेतल्याच्यानंतर तुम्हाला पहिली गोष्ट आहे की तुम्हाला स्वतःचं स्किल सेट अपग्रेड करावं लागेल. येस, बरोबर. की ॲटोमेशन टेस्टिंग असेल, API टेस्टिंग असेल, मोबाईल टेस्टिंग असेल, राईट, परफॉर्मन्स टेस्टिंग असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही अपग्रेड करा स्वतःला आणि मग जॉब सर्च करायला जा. तुम्ही जर डायरेक्ट मॅन्युअल टेस्टिंगवरती जॉब सर्च करायला जात असाल तर तुम्ही चुकीच्या वेनी चालला आहे आणि चुकीच्या वेनी जात असल्यामुळे तुम्हाला जॉब लवकर मिळत नाही, राईट. येस, सो म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे की ज्यावेळेस जॉब सर्च करायला जाणार आहे तर तुम्ही या सगळ्या गोष्टीचं नॉलेज घेऊन जा, तर तुम्हाला डेफिनेटली जॉब लागेल. फक्त मॅन्युअल टेस्टिंगमध्ये करत असाल तर तुम्ही चुकीच्या वेनी जाताय जसं मी सांगितलं. त्यामुळे ॲटोमेशन टेस्टिंग किंवा स्वतःला अपग्रेड करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण जसं मी एक्झाम्पल आधी सांगितलं की जर एक मॅन्युअल टेस्टर असेल आणि एक मॅन्युअल प्लस ॲटोमेशन टेस्टर असेल तर डेफिनेटली मॅन्युअल प्लस ॲटोमेशन टेस्टरला तुमचा प्रेफरन्स त्यांचा असणार आहे. तर मग तुम्ही पण तेच केलं पाहिजे. तुम्ही पण स्वतःचं नॉलेज अपग्रेड करा. नॉलेज अपग्रेड केलं तर डेफिनेटली तुम्हाला काय होणार आहे, तुम्हाला त्याच्यातून फायदाच होणार आहे. येस, ठीक आहे. बरोबर. सो मॅन्युअल टेस्टिंगमध्ये जॉब करणारा एकच सल्ला आहे की तुम्ही तुमचं स्वतःचं नॉलेज अपग्रेड करा. सर्टिफिकेशन्स करा, जसं ॲटोमेशन, सेलिनियम आहे, त्यानंतर API टेस्टिंग असेल, मोबाईल टेस्टिंग असेल, याचे सर्टिफिकेशन्स करा. सर्टिफिकेशनचा पण खूप जास्त इम्पॅक्ट सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये होतो. येस, आता मार्केटमध्ये जसं माहिती आहे आपल्याला की सॉफ्टवेअर टेस्टिंगचं मार्केट थोडं स्लॅक आहे किंवा सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये रिसेशन जसं म्हटलं आहे. तर आपले व्हिडिओज आहेत सॉफ्टवेअर टेस्टिंगबद्दल, 2-3 व्हिडिओज आपण शेअर केलेत. येस. पायथॉन विथ ॲटोमेशन केलं पाहिजे का जावा विथ ॲटोमेशन केलं पाहिजे, त्यानंतर सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये रिसेशन आहे का, याच्याबद्दल पण आपला व्हिडिओ आहे. प्लीज गो अँड वॉच दॅट व्हिडिओ ॲज वेल इफ यू रिक्वायर्ड. ठीक आहे. सो त्यानंतर जसं मी आता सांगत होतो की तुम्हाला नॉलेज आणि काय असतं माहिती आहे का, की ज्यावेळेस तुम्ही जॉब सर्च करायला जातो तर या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतील तर त्याचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होतो. तर सर्टिफिकेशनचा पण तुम्हाला त्याच्यावरती खूप जास्त इम्पॅक्ट होतो. आता खूप सारे मार्केटमध्ये माहिती आहे की खूप सारं लोक मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, पण त्याच्यापेक्षा वेगळं तुम्ही काहीतरी जर करून दाखवलं तरच तुम्हाला जॉब मिळणार आहे. जर तुम्ही सगळ्यांसारखे असाल, बरोबर आहे, सगळ्यांकडेच APIचं नॉलेज आहे, सगळ्यांकडेच ॲटोमेशन नॉलेज आहे, सगळ्यांकडे मोबाईल टेस्टिंगचं नॉलेज आहे, तर तुम्ही डिफरंट दिसले पाहिजे. तुमच्या रिझ्यूममध्ये बघितल्यानंतर वेगळा काहीतरी इम्पॅक्ट दिसला पाहिजे. म्हणून तुम्ही सर्टिफिकेशन्स केले पाहिजेत, इंटर्नशिप केल्या पाहिजे, तुमचे गिट रिपॉझिटरी जी असेल, राईट, तर त्याची लिंक तुम्ही तिथे शेअर केली पाहिजे, जेणेकरून तुम्ही तुमचे केलेले प्रोजेक्ट्स, केलेले असाइनमेंट्स तिथे दिसतील आणि त्याचा पण खूप जास्त इम्पॅक्ट तुमच्या इंटरव्ह्यूअरवर होतो आणि तुमच्या करिअरवरती पण त्याचा खूप जास्त चांगला फायदा होऊन जाईल त्याच्यात. येस, बरोबर. राईट. जसं की तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल की तुम्ही दुसऱ्यांपेक्षा बेस्ट आहात. राईट, डेफिनेटली. कारण इंटरव्ह्यू म्हणजे हीच गोष्ट असते की कुठल्याही फील्डमध्ये तेच आहे, कुठल्याही टेक्नॉलॉजीमध्ये तेच आहे की तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करावं लागेल की मी कसा बेस्ट आहे या पोझिशनसाठी, किंवा जावा डेव्हलपमेंट असेल, .NET असेल, काही असेल, तर त्याच्यामध्ये स्वतःला प्रूव्ह करावं लागेल मी कसा बेस्ट आहे याच्यामध्ये आणि कसा मी या रोलसाठी फिट बसतोय. सो हे तुम्हाला सांगावंच लागेल. येस. थँक्यू सर, एवढी महत्त्वाची माहिती शेअर केल्याबद्दल. मॅन्युअल टेस्टरला याचा नक्कीच फायदा होईल आणि ते स्वतःला अपग्रेड करतील. येस, नक्कीच. येस, थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्यू.